Hello students, this is the first video for 11th standard. Welcome all of you in this video lecture for 11th standard. Now I will teach you the subject mathematics and statistics for the 11th standard. There are two parts, part 1 and part 2. See students, you have familiar with subject mathematics. You know the topics of mathematics, trigonometry or solving equations, then square root, then cubic equations, then trigonometry you have seen sine, cos, tan. Determinant chapter you have studied in 10th standard. You have seen Cramer's rule in that. All these are familiar to you. In 11th standard we will see the next part of this. आता मी थोडंसं इंग्लिश आणि मराठी मिक्स करूनच बोलते मी, कारण काही विद्यार्थी जे मराठी मीडियमचे आहेत त्यांना वाटेल की इंग्लिश मीडियम म्हणजे इंग्लिशमध्ये बोललं तर खूपच हार्ड वाटतं त्यांना. तर सुरुवातीला सर्वांना एक विनंती आहे माझी की सर्वांनी पहिल्यांदा टेक्स्टबुक पूर्ण बघा. मी तुम्हाला PDF फॉर्ममध्ये टेक्स्टबुक पाठवलेला आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2चा. तर तुम्ही काय करायला पाहिजे, पहिल्यांदा ते डाउनलोड करून घ्यायचं. मग ते तुम्हाला स्क्रीनवर तुम्ही ते बघू शकता आणि केव्हाही बघू शकता. तर तुमच्याकडे ते डॉक्युमेंटमध्ये फॉर्ममध्ये असेल तर. समजा कोणाकडे पुस्तक असेल तर तुम्ही पुस्तकसुद्धा रेफर करू शकता. ज्यांच्याकडे पुस्तक नाही त्यांनी मोबाईलच्या माध्यमातून म्हणजे PDF माध्यमातून टेक्स्टबुक तुम्हाला अवेलेबल असेल. तर जेव्हा चॅप्टर सुरू होईल तेव्हा त्याच्या अगोदर किंवा त्याच्यानंतर तुम्ही पहिल्यांदा टेक्स्टबुक बघायचं आहे. त्या चॅप्टरमध्ये काय काय आहे, आपल्याला काय स्टडी करायचं आहे ते थोडंसं वाचा. कारण काय झालं, तुम्हाला आता या 4-5 महिने तुमचा गॅप पडलेला आहे. थोडंसं आपल्याला अभ्यासाच्या टचमध्ये यायचं आहे आणि आता इथून आपला अभ्यास सुरू होणार आहे. तर त्यासाठी आपण तयारी करावी लागेल आपल्याला. पहिल्यांदा वी हॅव टू प्रिपेअर फॉर दी सब्जेक्ट. सो यू हॅव टू रीड द टेक्स्टबुक, सी what are the content, which are topics here in 11th standard. काही टॉपिक्स जे आहेत ते तुम्हाला 10वीला झालेलेच आहेत. जर ते बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की काही जे आहे ते टॉपिक झालेलेच आहेत. त्याच्या थोडंसं पुढे तुम्ही शिकणार आहात, म्हणजे एवढं काय अवघड नाही हे लक्षात ठेवा. फक्त आम्ही जे टीचिंग करणार आहे ते तुम्ही केअरफुली बघा आणि त्यानंतर ऐका व्यवस्थित, आणि जे सांगितलेलं असेल त्याप्रमाणे तुम्ही काय करायचे, होमवर्क करायचं आहे आणि नोट्स जे आहे ते तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचे. वही सेपरेट वही करायचे. पार्ट 1साठी वेगळी वही आणि पार्ट 2साठी वेगळी वही करायची आहे. प्रत्येक व्हिडिओत आम्ही सांगणारच आहे की आपण कोणता चॅप्टर घेतो आहे, अजून काय घेणार आहे आणि पुढच्या चॅप्टरमध्ये काय घेणार आहे आपण, हे पण आम्ही सांगणार आहे. तर या पॅन्डेमिक जे सिच्युएशन आलेलं आहे, कोरोनाच्या महामारीमुळे आपले कॉलेजेस अजून सुरू झालेले नाहीत. तर सर्व विद्यार्थ्यांनी मन शांत ठेवून अभ्यासाला लागायचं आहे. कारण कसं आहे, काही जणांच्या घरी दुःखद निधन झालं असेल कोरोनाच्या याच्यामध्ये. तर आपल्याला त्यातून बाहेर पडायचं आहे. आपलं शिक्षण हे ऑनलाईनच्या माध्यमातून आपण सुरू ठेवणार आहोत. S3चा आपल्या वर्गाचा आपण गुगल मीटवर ऑनलाईन मीटिंग घेतलेला आहे मंगळवारी आपण 22 तारखेला. तर त्यामध्ये फक्त 54 विद्यार्थी सहभागी झालेले होते. काही विद्यार्थी त्यात ॲड झालेले नव्हते. तर त्या सर्वांनीच आता इथून पुढे काय करायचे, रोज मेसेज वाचायचे आहेत. ग्रुपमध्ये काय मेसेज येईल ते वाचायचं आहे. त्यानुसार तुम्ही त्यामध्ये कुठला नोट्स आलेले असतील, कुठले व्हिडिओ आलेले असतील तर ते बघायचे आहेत. जसं तुम्ही रोज कॉलेजला जाता त्याप्रमाणे तुम्ही आता रोज तुमचा मोबाईल चेक करायचे. या कोरोनाच्या महामारीमुळे आपण कॉलेजमध्ये प्रत्यक्ष कॉलेज
घेऊ शकत नाही आहे, कारण शिक्षण विभागाकडून आपल्याला तसे आदेश नाहीत. अजूनही 11वीचे तास सुरू करण्याच्या बाबतीतसुद्धा मेसेज आलेला नाही आहे. तरी पण आपण ऑनलाईनच्या माध्यमातून आपण शिक्षण सुरू ठेवतो आहे, चालू करतो आहे आपण. तर सर्व विषयाचे शिक्षक तुम्हाला मार्गदर्शन करतील, शिकवतील तुम्हाला. ते तुम्ही नीट ऐकायचं आहे आणि व्हिडिओसुद्धा बघायचे आहेत. कॉन्सन्ट्रेशनने बघायचं आहे. आणि कसे काही जणांनी मला त्या मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे की व्हिडिओ रेकॉर्डिंग पाठवा म्हणून. तर आम्ही त्याचा विचार करतो आहे, ऑनलाईन टीचिंग घ्यायचं का व्हिडिओ रेकॉर्डिंग घ्यायचा. तर त्यानुसार आम्ही तुम्हाला टीचिंग करणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, आपण सायन्स हा फॅकल्टी निवडलेला आहे. सायन्स फॅकल्टीचे स्टुडंट्स कसे असायला पाहिजे याविषयी मी थोडं बोलते. तर तुमच्यामध्ये एक जिज्ञासा असली पाहिजे आणि वाचन भरपूर करायला पाहिजे. जे नवीन शिकता येईल किंवा नवीन टेक्नॉलॉजी जी आहे त्याबद्दल तुम्ही अलर्ट राहायला पाहिजे. आणि सायन्समध्ये आणखी काय काय नवीन क्षेत्र आलेले आहेत याची पण माहिती सतत आपण ठेवली पाहिजे. मेन म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा वृत्ती असली पाहिजे, चिकित्सक वृत्ती असली पाहिजे. हे का, कशासाठी हा प्रश्न पडला पाहिजे. तर तुम्ही सर्वांनी सायन्स फॅकल्टी निवडलेली आहे. सर्वांचं अभिनंदन. खूप विद्यार्थ्यांना खूप छान मार्क पडलेले आहेत. खूप विद्यार्थ्यांनी चांगले मार्क घेतलेले 10वीमध्ये. तर सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि अभिनंदन करते 10वीच्या रिझल्टसाठी. आता आपण फक्त एकच ध्येय समोर ठेवायला पाहिजे की आपण चांगलं करिअर करायचं. आतापर्यंत कसं होतं, 10वीपर्यंत सगळं कॉमन होतं. 1ली ते 10वी तुम्ही एक इयत्ता पास झालात आणि इथपर्यंत आलात. पण आपण वेगळं क्षेत्र निवडलं, इथे सायन्स हा फॅकल्टी निवडला आहे म्हणजे आपण वेगळं काहीतरी करायचं आहे. आपल्याला सायन्समध्ये, शास्त्र शाखेमध्ये आपल्याला वेगळं करायचं आहे करिअर. हे ध्यानात ठेवून आपण इथून अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, सायन्स हे खूप म्हणजे यामध्ये भरपूर क्षेत्र आहेत. यामध्ये तुम्ही कुठल्याही याच्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता. एवढं मोठं क्षेत्र आहे सायन्स. त्यामध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग आहे, मेडिकल आहे, त्यानंतर संशोधन क्षेत्र म्हणजे तुम्हाला शास्त्रज्ञ होता येतं, सायंटिस्ट होता येतं, त्यानंतर इंजिनियर होता येतं. मेडिकल फील्डमध्ये गेलात तर त्यामध्ये डॉक्टरचा एक फील्ड आहे. त्यानंतर फार्मसी जर क्षेत्र निवडलं तर तुम्हाला फार्मसीमध्ये जाता येईल. बायोटेक्नॉलॉजी, ज्यामध्ये तुम्हाला बायोटेक्नॉलॉजी असेल, मायक्रोबायोलॉजी असेल, असे हे क्षेत्र आहे. तिथे पण तुम्हाला संशोधन म्हणजे सायंटिस्ट होता येतं. त्यानंतर आणखी जर तुमचं ड्रॉइंग चांगलं असेल आणि तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्हाला आर्किटेक्चर हा एक फील्ड आहे. त्यानंतर सायन्स करून तुम्ही फॅशन डिझायनिंगसुद्धा करू शकता. NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी जे गव्हर्मेंटचं असतं, म्हणजे ज्यामध्ये आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये पायलट असेल, लेफ्टनंट या जागेसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. 12वी नंतर ते कोर्सेस असतात, ते तुम्ही निवडू शकता. 12वी नंतर तुम्हाला सायन्स करून तुम्हाला कॉमर्स फील्डसुद्धा निवडता येतं. तुम्ही CA सुद्धा होऊ शकता. फॅशन डिझायनिंग तर सांगितलेलं आहे तुम्हाला. आणखी तुम्हाला कार्टुनिस्ट होता येतं, म्हणजे कॉम्प्युटर BCA, BCS, MCA करू शकता, MCS करू शकता. असे जे कोर्सेस आहेत किंवा BSc आणि शेवटी राहिला तो BSc इन मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, बॉटनी, झूलॉजी असे भरपूर आहेत. त्यामध्ये तुम्ही BSc करून पुन्हा मास्टर डिग्री त्यामध्ये करू शकता. पुढे PhD करू शकता. नेट सेट एक्झाम देऊ शकता. असे इतके भरपूर फील्ड आहेत सायन्स क्षेत्रासाठी. तर पहिला आपलं काय प्रायोरिटी म्हणजे प्राधान्य आपण कशाला द्यायचं, तर
आपल्याला आता 11वी आणि 12वी व्यवस्थित अभ्यास करायचे. जर आपण 11वी आणि 12वी जर व्यवस्थित केलं तर पुढे आपला चांगला क्षेत्र आपल्याला निवडता येईल. आणखी चांगला क्षेत्र. आपण सायन्सला आलोत पण अजून पुढचं आपल्याला माहीत नाही आहे. आपल्याला आपण ध्येय समोर ठेवायचे आता की मला काय व्हायचं आहे किंवा मी काय करणार आहे पुढे, हे तुम्ही लक्षात ठेवून आता इथून पुढे पुढचं पाऊल उचलायचं आहे. तर 11वी आणि 12वी हा तुमच्या जीवनातला खूप महत्त्वाचा टप्पा आहे. कारण 11वी 12वी हा पुढच्या एज्युकेशनसाठी, पुढच्या शिक्षणाचा हा बेस आहे. लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो. हे जर तुम्ही व्यवस्थित केला तर तुम्ही जीवनात कधीही अपयश होणार नाही, तुम्हाला अपयश येणार नाही. कुठलेही तुम्ही क्षेत्र निवडलात तरी तुम्हाला त्यामध्ये तुमची प्रगती होईल. फक्त 11वी 12वी हा व्यवस्थित जेवढे सब्जेक्ट आहेत, जे सब्जेक्ट तुम्ही निवडलेला असेल ते सब्जेक्ट तुम्ही व्यवस्थित जर अंडरस्टँड केलात, व्यवस्थित अभ्यास केला त्याचा, तर तुम्हाला पुढच्या एज्युकेशनमध्ये, पुढच्या शिक्षणात तुम्हाला कधीही अडचण येणार नाही. लक्षात ठेवा. जरी आपण प्रत्यक्ष भेटत नसलो तरी मध्ये मध्ये मी मीटिंग घेणार आहे, तुमच्याशी संवाद साधणार आहे आणि तुम्हाला आणखी कोणत्या पद्धतीने पाहिजे असेल किंवा तुम्हाला अजून अधिक माहिती पाहिजे असेल करिअरविषयी तरीसुद्धा तुम्ही विचारू शकता. तुमच्या अडचणी आम्हाला सांगू शकता. आलं लक्षात. अगदी तुम्ही बिनधास्तपणे तुम्ही आता अभ्यासाला लागायचं आहे. आता कॉलेज तर नाही आहे तर एक टाईम ठरवायचा आपण, त्यावेळेस रोज मोबाईल चेक करायचा. त्यानंतर आज काय अभ्यास आहे, कोणत्या विषयाचा आहे आज ते बघायचा. त्यानुसार ते लेक्चर अटेंड करायचे आणि त्यानुसार त्या विषयाचा अभ्यास त्याच दिवशी करायचा. Now students, see this. I will share you the screen. See this screen. Now I will talk about the syllabus of part 1. Part 1 आणि part 2 अशी दोन पुस्तकं आहेत तुम्हाला. तर दोन वेगळे पुस्तकं असतील ते तुम्ही घ्यायचे. आता मी part 1 मध्ये आपण कोणता चॅप्टर शिकणार आहोत याची थोडीशी आपण माहिती घेऊया. पहिल्यांदा मी part 1 सांगते. आता मी स्क्रीन तुम्हाला दाखवते, ते तुम्हाला दिसते. तर त्यानुसार बघा. पुस्तक असा असेल. पुस्तकाचा हा कव्हर पेज आहे. त्यानंतर सेकंड पेज आतला असा असेल. पुस्तक जो आहे तो PDF फॉर्ममध्ये असा असेल. हे तुम्हाला मी दाखवते. हे सगळे पेजेस आहेत, एक पेजेस बघा. नाव सी दिस. आता इंडेक्स बघा. यामध्ये 11th मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स पार्ट 1 फॉर आर्ट्स अँड सायन्स. यामध्ये टॉपिक वाईज आपल्याला हे दिलेलं आहे, सिलेबस दिलेला आहे. नाव सी द फर्स्ट टॉपिक इज अँगल अँड इट्स मेजरमेंट. द टॉपिक इज अँगल. यामध्ये आपण अँगल्स बघणार आहे आणि त्याचे मेजरमेंट्स. आतापर्यंत आपण डिग्रीमध्ये पाहिलेलं होतं अँगल. आता आपण पुढचा थोडासा वेगळा पार्ट आपण बघणार आहे. छोटा चॅप्टर आहे. सेकंड लेसन इज ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. इन 10th स्टँडर्ड यू हॅव स्टडीड साइन, कॉस, टॅन अँड द फॉर्म्युला ऑन दॅट. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. ऑल दॅट फॉर्म्युला you have seen. So that type of examples we will see in trigonometric functions. Third is trigonometric functions of compound angles and factorization formulae. This is the new topic for you on trigonometry. सेकंड चॅप्टर जो आहे ट्रिग्नॉमेट्रीचा तो तुम्हाला झालेला आहे 10वीला, तोच आहे. तर थर्ड जो चॅप्टर आहे तो नवीन आहे. ट्रिग्नॉमेट्री जो शिकला आपण त्याच्या पुढचा भाग. म्हणजे दोन जर फंक्शन्स असतील तर त्याची ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन कशी करायची हे आपण त्यामध्ये शिकणार आहे. फोर्थ चॅप्टर इज डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस. यू आर फॅमिलियर विथ दिस डिटर्मिनंट चॅप्टर इन 10th स्टँडर्ड.
There we have seen the determinant value of the determinant, then solving equations using Cramer's rule. All that examples we will see in determinant chapter. In that there is a next, the new chapter for you. It is a matrices. This is the new topic. This is the again the determinant chapter. Now fifth chapter is straight line. Straight line, you have studied straight line, equations of straight line, slope, tangent, that we will see in this chapter. Then next is a circle chapter. Then seventh is a conic section. In that we will see parabola, ellipse and hyperbola. These are all names are different for you. Eighth is a measures of dispersion. In dispersion, measures of dispersion means this is a calculus part, it is a statistics part. You have studied in 10th standard, find the mean, median, mode. Like that examples we will see in this. And last chapter in part 1 is a probability. You are also familiar with probability chapter, that is P of A. P of A is a N of A upon N of S. You have seen this formula. We will see all that examples in probability. So there are 9 chapters in part 1. And see the index. There are 9 chapters, and after that index there is a first chapter, angle and its measurements. Let us study. There are given, and all the information you have given here. There are definitions, examples, all that are given. You have to read this. I will explain you how we have to solve this, and I will send you the notes on this. You have to write that in your notebook. Okay. This is all about part 1. Now students, see the PDF of part 2. See, the book is like this. Standard 11 Mathematics and Statistics. See, the textbook cover page is like this. Part 2. There are another next pages in that. Here, see the topics. The heading is Mathematics and Statistics, Standard 11, Part 2, Arts and Science. In this, see the first chapter is complex numbers. This is a new topic for you. Complex numbers. You have studied real numbers, but in this we will see complex numbers. It is a simple chapter. We will see. Now, then next chapter is a sequence and series. You have studied sequence chapter. In that you have seen arithmetic progression, AP. त्यामध्ये आपण TN आणि SN काढलेला होता. तर तोच आपण इथे शिकणार आहे. AP रिवाइज करणार आपण 10th स्टँडर्डचा, आणि यामध्ये 11वी मध्ये आपण GP बघणार आहे. GP म्हणजे जिओमेट्रिक प्रोग्रेशन. इट इज नेक्स्ट टू AP. Then third chapter is permutations and combinations. This is also new for you. Then fourth is a method of induction and binomial theorem. Method of induction is there are 2 parts of this method of induction and binomial theorem. Then fifth chapter is sets and relations. Now about sets, you have studied this sets chapter, that you have studied the definitions of sets, union of 2 sets, intersection of 2 sets, disjoint sets. You have studied this. That is the revision of that in previous chapter, previous standard. Another next is relation is new for you. Then next is the functions. This is also new chapter for you. Then 7, 8, 9. These all are new chapters and these are important chapters. Limits, continuity and differentiation. These are the all about 9 topics for part 2. Means in part 1 there are 9 chapters, in part 2 also there are 9 chapters. There are 18 chapters total for mathematics subjects.
डोंट पॅनिक, घाबरून जाऊ नका. 18 चॅप्टर आहेत, कसं व्हायचं, काही अवघड नाही. मी व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. त्यानुसार तुम्ही जर अभ्यास केला तर काहीच अवघड जाणार नाही. आणि आणखी महत्त्वाचं माझं सांगायचं राहिलं, महत्त्वाचं सांगते की आपला हा जो पोर्शन आहे, आपला जे आता टीचिंग आहे, तुमचा रिझल्ट उशिरा लागला, त्यामुळे उशिरा आपला 11वीचा सिलेबस आपण सुरू करतोय. तर त्यानुसार तुमचा 25% पोर्शन हा कमी केलेला आहे शासनाने. तर 25% जो पोर्शन कमी केलेला आहे, कोणत्या चॅप्टरचा कोणता पोर्शन कमी झालेला आहे तो मी तुम्हाला पाठवलेला आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित चेक करा. PDF यामध्ये स्वरूपामध्ये मी तुम्हाला पाठवलेला आहे. त्यानुसार तिथे पेज नंबरसुद्धा दिलेला आहे. पेज नंबर आणि कोणता टॉपिक डिलीटेड म्हणून दिलेला आहे, कोणता टॉपिक डिलीट झालेला आहे तो दिलेला आहे. मी त्यावेळेस पुन्हा चॅप्टर जेव्हा मी शिकवणार आहे, लेसन जेव्हा स्टार्ट करणार आहे, त्यावेळेस तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या चॅप्टरचा कोणता भाग आपल्याला शिकायचं नाही, कोणता भाग डिलीट झालेला आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. तर लक्षात आलं असेल सर्वांना. आपल्याला 9 चॅप्टर शिकायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण 11वीच्या सिलेबसला सुरू करतोय. सुरुवातीला मी तुम्हाला आपल्या जे टॉपिक्स आहेत त्याविषयी तुम्हाला माहिती सांगितली आणि थोडंसं सायन्सबद्दलसुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. आता वेळ कमी आहे, आपण थोडंसं सुरुवात करूया आपण अभ्यासाला. नंतर पुन्हा मी करिअरविषयी पुन्हा बोलणार आहे. आणखी एक करिअरविषयी सांगायचं राहिलं, आपण कोणती डिग्री घेतली सायन्सची तरी आपल्याला UPSC आणि MPSCच्या परीक्षा देता येतात. त्यानंतर बँकिंगचे एक्झाम देऊ शकतो आपण, किंवा सेंट्रलायझर कोणतेही रेल्वेचे एक्झामसुद्धा देऊ शकतो आपण. म्हणजे आणि त्यामध्ये प्रत्येक फील्डमध्ये जेवढे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात, बँकिंगचे असू दे किंवा रेल्वेचे एक्झाम असू दे, त्यामध्ये एक पेपर हा मॅथमॅटिक्सचा असतो. लक्षात ठेवा, एक पेपर जो आहे तो मॅथमॅटिक्स असतो, एक असतं ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी म्हणून, असे पेपर्स असतात. तर त्यामध्ये आत्तापर्यंत जेवढं आपण मॅथ्स शिकलेलं आहे 10वीपर्यंत, आणि 11वी आणि 12वी हे सगळं लागतं त्यामध्ये. त्यामुळे 11वी 12वी जर तुम्ही व्यवस्थित केलं असेल, तर तुम्ही जर कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करायचं असेल तर तुम्हाला ते अवघड जाणार नाही, हे लक्षात ठेवा. तर त्यानुसार आतापासूनच तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करा अभ्यासावर. जेवढे आता फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी, बघा तुम्हाला 11वीला कोणते सब्जेक्ट शिकायचे आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी हे सगळे सायन्सचे विषय झाले. त्यानंतर इंग्लिश आणि मराठी किंवा हिंदी असे 6 विषय असतील. 601 ते 641 मराठी आणि 651 ते 691 हे हिंदीचे विद्यार्थी असतील. समजलं. आता आपण इथे थांबतोय. घरी राहा, स्टे होम अँड स्टे सेफ. अभ्यास व्यवस्थित करा. जर तुम्हाला अडचण आली तर तुम्ही केव्हाही मला कॉल करू शकता आणि तुमची अडचण मला सांगू शकता. आलं लक्षात? ओके, थँक्यू.